नमस्कार. डॉक्टर ऑनलाईन कार्यक्रमात मी डॉक्टर महेश टेकणे सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयरोगावरती असणारे नवीन उपचार. आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आज आहे जागतिक हृदय दिन म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे. आणि त्यामुळेच आजच्या कार्यक्रमामध्ये जगप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट असणारे डॉक्टर राहुल सावंत आपल्याला मार्गदर्शन द्यायला खास करून आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर राहुल सावंत सरांची. नमस्कार सर. नमस्ते. डॉक्टर राहुल सावंत हे प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट आहेत, म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ आहेत. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांनी या ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम आपलं वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर 11 वर्ष ते इंग्लंडला कार्यरत होते. या ठिकाणी त्यांनी इंटरनॅशनल कार्डिओलॉजी विषयात विशेष प्रशिक्षण घेतलंच. त्याप्रमाणेच या ठिकाणच्या रुग्णांचीही सेवा केली. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कला प्रयाण केलं. न्यूयॉर्क या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग आहे खास करून इंटरनॅशनल कार्डिओलॉजीमधलं ते घेतलेलं आहे. म्हणजेच हृदयरोगावरती असणारे विना शस्त्रक्रिया उपचारांमध्ये विशेष करून त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. आणि त्यानंतर मात्र ह्या सर्व उपचारांचे एकंदरीतच लाभ भारतातील रुग्णांना व्हावा यासाठी ते भारतात परतले आणि सध्या ते नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की ते सध्या या ठिकाणी हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजेच हृदयरोग विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार आहेतच, पण विशेष करून जागतिक हृदय दिनानिमित्ताने पुढील 1 महिन्यासाठी विशेष सवलत ही सर्व प्रकारच्या हृदय रुग्णांसाठी किंवा ज्यांना टेस्ट करायचे आहेत म्हणजेच निदान करायचे आणि उपचार करायचे ह्या दोन्हीसाठी सवलत ठेवण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या टेस्ट येतात. ECG आहे, स्ट्रेस टेस्ट आहे, 2D इको आहे, कधी गरज पडली तर अँजिओग्राफी सारखी आपल्याला टेस्ट आहे. तर ह्या सर्व टेस्ट आपल्याला सवलती दरामध्ये मिळणार आहेत. रक्ताच्या तपासण्या सवलती दरामध्ये मिळणार आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त गरज पडली आपल्याला तर अँजिओप्लास्टी सारखे उपचार किंवा हृदयावरचे जे उपचार आहेत तेही सवलती दरामध्ये पुढील 1 महिन्यासाठी उपलब्ध आहेत. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. सर, आज आहे जागतिक हृदय दिन आणि त्यानिमित्ताने स्टुडिओत आपलं स्वागत या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्यावेळची जी थीम आहे ती बी अ हार्ट हिरो असं आहे. आणि मला वाटतं आज हा सर्वच संदेश आपण सर्वच आज बघणाऱ्या प्रेक्षकांना देणार आहोत. पण सुरुवात करत असताना एकंदरीतच भारतासारख्या देशामध्ये सुद्धा आता हृदयविकाराचं प्रमाण प्रचंड वाटतं. म्हणजे साथीसारखं आपल्याला जसं मधुमेह दिसतो तसंच हृदयरोगाचं प्रमाण आणि यंग एजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप आहे. तर सर्वप्रथम हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आजारांविषयी आम्हाला थोडंसं सांगा, काय सांगता येईल? हृदयाच्या रक्तवाहिन्या ह्या कायम हृदयाला रक्तपुरवठा करत असतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, ग्लुकोज हे सर्व हृदयाच्या रक्तवाहिन्यांना देत असतात, हृदयाच्या रक्तवाहिन्यातून हृदयाला देत असतात. तर त्याच्यामुळे हृदय व्यवस्थित चालतं. हृदय हे आयुष्यभर चालू असतं आणि या हृदयाचा जर सप्लाय बंद पडला तर हार्ट अटॅक येतो. आणि हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे हृदयामध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण होतात, जे आपण स्क्रीनवर बघताय ही ब्लॉकेजेस निर्माण होतात. आणि हे ब्लॉकेजेस आपण जे काही चित्रविचित्र गोष्टी खात राहतो, तळलेल्या, तुपट, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे जे तुम्ही स्क्रीनवर बघता तसे ब्लॉकेजेस निर्माण होतात. आणि हे ब्लॉकेजेस अचानक फुटतात आणि हे फुटल्यानंतर माणसाला हार्ट अटॅक येतो असं आपण म्हणतो. हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो, बंद होतो. त्याच्यामुळे हृदयाचा काही भाग मृत पावतो. हा भाग मृत पावल्यामुळे हृदय अचानक फडफड करायला लागतं आणि अचानक बंद पडू शकतं. यालाच आपण व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया असं नाव आहे. आणि त्याच्यामुळे हार्ट बंद पडतं आणि माणसाचा मृत्यू होतो. तर हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं जे ब्लॉकेजचं प्रमाण आहे ते भारतामध्ये झपाट्याने वाढत चाललेलं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. खाण्यामध्ये लोकांचं लक्ष नाही आहे. नेहमीच बाहेर जाऊन खातात. हॉटेलचं खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे आजार भरपूर जोरात वाढत आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की तरुण माणसांमध्ये हे आजार जास्त वाढत आहेत. त्याच्यामुळे आजकाल तरुण मुलांना, मुलींना हार्ट अटॅक येताना आपल्याला दिसतो. तर याच्यामुळे ब्लॉकेजेस झाल्यामुळे आपल्याला छातीत दुखणे, घाम येणे, चालल्यावरती दम लागणे अशा प्रकारचे सिम्पटम्स किंवा लक्षणं पेशंट्सला दिसतात. जेव्हा अचानक हे ब्लॉकेज फुटतं तेव्हा हार्ट अटॅक येतो. तेव्हा अचानक पेशंटला भरपूर छातीमध्ये दुखायला लागतं, दाब येतो, दरदरून घाम फुटतो, दम लागतो आणि पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो. बरेचदा पेशंट हॉस्पिटलमध्ये यायच्या आधीच त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. जेव्हा हा पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याला आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी नावाची ट्रीटमेंट करतो. ओके. सो आणि आपण बघत आहोत अँजिओप्लास्टी कशी होते, आम्हाला ह्याविषयी थोडंसं सांगा. आणि प्रायमरी अँजिओप्लास्टीचं महत्त्व काय आहे सर? तर आमच्याकडे हृदयरोगामध्ये टाईम इज मसल असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोचाल तेवढ्या लवकर तुमचा हृदयाचा रक्तपुरवठा नीट होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा हृदयाचा जो भाग मृत पावत चाललेला तो वाचणार आहे. आम्ही म्हणतो की 60 मिनिटामध्ये जर तुम्ही आलात तर तुमचं हृदय अगदी पूर्ववत होऊ शकतं. त्याला कोणतीही खास इजा होणार नाही. तर याला गोल्डन आवर असं म्हणतात. आणि गोल्डन आवरमध्ये आपण जर प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल की अँजिओप्लास्टी करतात जेव्हा तुम्ही ॲनिमेशन बघत होता की त्याच्यामध्ये एक जिथे ब्लॉकेज आहे तिथे एक वायर सोडली जाते आणि त्याच्यामधून एक
बलून फुगा तिथे जातो आणि फुगा गेल्यानंतर तो फुगा फुगवला जातो आणि तिथे एक मेटलची स्प्रिंग टाकली जाते, ज्याला स्टेंट असं म्हणतात. ही स्टेंट तिथे टाकल्यामुळे तो रक्तपुरवठा पूर्ववत होतो. आता याच्यापूर्वीच्या ॲनिमेशनमध्ये तुम्ही पाहिलं की एका ठिकाणी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झालेली आहे आणि ती आम्ही नोबल हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करून उघडलेली आहे. ह्या मुलाचं वय फक्त साधारण 32 वर्षाचा हा मुलगा होता, व्यवस्थित चालणारा, फिरणारा, खेळणारा मुलगा, आणि अचानक ती रक्तवाहिनी जिथे बाण दाखवलेला आहे ती रक्तवाहिनी अचानक बंद पडली. आम्ही पहाटे 2 वाजता जाऊन ती अँजिओप्लास्टी ताबडतोब 60 मिनिटाच्या आत उघडली आणि तुम्ही दुसऱ्या ॲनिमेशनमध्ये त्याच्या पुढच्या बघाल की त्याच्यामध्ये ती रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा हा पूर्ववत झालेला आहे. त्याच्यामुळे काय झालं की याचा जो रक्तपुरवठा बंद होता तो चालू झाला आणि त्याचा हार्ट अटॅकची जी प्रक्रिया होती ती थांबवली गेली. त्याचा हृदयाचा स्नायू हा नॉर्मल राहिला. हा पेशंट एक 72 तासामध्ये आम्ही त्याला घरी पाठवलं. आज तो पूर्ववत खेळायला जातो, सर्व त्याचं आयुष्य चालू आहे, कामावरती जातो, त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. फक्त या रुग्णाने नियमित गोळ्या आयुष्यभर खायच्या, या गोळ्या कधीच बंद करायच्या नाही आहे. त्याच्यामध्ये ॲस्पिरिनची गोळी आहे ती आयुष्यभर खायची आहे. टिकॅग्रेला ब्रिलिंटा नावाची एक गोळी आहे ती त्यांनी 1 वर्षभर खायची आहे. अशा गोळ्या खाल्ल्या तर तुमच्या हृदयाला कोणताही त्रास होणार नाही. कोलेस्ट्रॉल कमी करायच्या गोळ्या त्या आयुष्यभर खायच्या आणि असं जर केलं तर माणूस पूर्ववत आपलं जे काही आयुष्य ते जगू शकतो. येस, आपण या अनुषंगाने अजून एक केस बघूया. सर, आपलं अभिनंदन की प्रायमरी अँजिओप्लास्टी केल्यामुळे तरुण लोकांचे प्राण तर वाचतातच, पण हृदयाची कार्यक्षमता ही पूर्ववत राहते, म्हणजे कोणताही भाग मृत पावत नाही. या अनुषंगाने आपण एक पुढची अँजिओप्लास्टीची अजून एक केस बघूया. कशा रीतीने त्यांचे हे जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर झालेले आहेत बघूया आपण स्क्रीनवरती. सर, काय सांगता येईल? आता हा दुसरा जो गृहस्थ आहे तो 25 वर्षाचा IT क्षेत्रामध्ये काम करणारा मुलगा होता. तो पण अचानक असा सकाळी 11 वाजता त्याच्या ऑफिसमधून आला आणि इथे तुम्ही बघाल बाण दाखवला, तिथे एक रक्ताची गुठळी तयार झालेली आहे आणि तिथे ती रक्तवाहिनी म्हणजे बंदच झालेली आहे. 99% ब्लॉकेज तिथे आपल्याला म्हणता येईल. याला पण आम्ही ताबडतोब 60 मिनिटाच्या आत त्याची अँजिओप्लास्टी केली. याच्यानंतर पुढचं ॲनिमेशन तुम्ही बघाल तर तो जो बाण दाखवला तिथे आम्ही स्प्रिंग टाकली आणि ते स्प्रिंग टाकल्यानंतर तो भाग अगदी पूर्ववत झालेला आहे. आज हा पण गृहस्थ पूर्ण त्याचं काम करतोय, त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे आणि पूर्ववत त्याचा व्यायाम चालू आहे, सगळं आयुष्य व्यवस्थित चालू आहे. अभिनंदन सर आपलं. आपण ह्या व्हिडिओत आपण पुन्हा एकदा आधी पहिला व्हिडिओ बघूया आणि मग दुसरा बघूया. आपल्याला अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा हे कळू शकतं की जी ब्लॉक असणारी जी आर्टरी, आधी पहिला व्हिडिओ आपण बघूया. हा बघा, आपल्याला या ठिकाणी बाण दाखवला, त्या ठिकाणी दिसतोय की रक्तपुरवठा त्या ठिकाणी दिसत नाही, आपल्याला काळी रेष दिसते फक्त एक साधी. आणि पुढचा व्हिडिओ बघूया की कशा रीतीने अँजिओप्लास्टी केल्यानंतर डॉक्टर राहुल सावंत सरांनी आणि नोबल हॉस्पिटलमध्ये हे झालेलं आहे. अत्याधुनिक सुविधा आहे त्या ठिकाणी, आपल्याला हे बघू शकता आपण, रक्तपुरवठा पूर्ववत झालेला. सर, आणि मला वाटतं ही खरोखर वैद्यकीय चमत्कार असं म्हणायला हरकत नाही की आपण काही तासात हृदयविकाराच्या रुग्णाला परत घरी पाठवू शकतो. आणि असे विविध प्रकारचे आता उपचार, मला वाटतं पूर्वीच्या काळी हृदयविकारासाठी जी मोठी ऑपरेशन्स करायला लागायची ते आता संपूर्णतः टाळता येणं शक्य झालेलं आहे. जवळपास विना शस्त्रक्रिया उपचार हे शक्य झालेले आहेत. असंच एक दुसरा भाग आहे तो आहे पेसमेकरचा. लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हृदयाच्या गतीचे आजार जेव्हा असतील, ब्रॅडिकार्डिया म्हणूया आपण किंवा इतरही काही विशिष्ट कारणांनी, तर अशा वेळेस पेसमेकरचं वैशिष्ट्य खूप आहे. काय सांगता येईल आम्हाला? जसं जसं माणसाचं आयुष्य आता आयुष्यमान वाढत चाललेलं आहे. आयुष्यमान म्हणजे पूर्वी लोक 60-65 वर्षापर्यंत जगायचे, आज लोक 70-80 वयापर्यंत जगतात. जसं लोकांना मोतीबिंदू होतो, वय वाढल्यानंतर हृदय लेन्स जी आहे डोळ्याची ती खराब होऊन जाते, तसं हृदयाच्या पण ज्या इलेक्ट्रिक वायर्स आहेत त्या हृदय जसं जसं वयस्कर होत जातं तसं इलेक्ट्रिसिटी ही सप्लाय हा कमी होत जातो. म्हणजे त्यांचे जे ठोके आहेत, जे नॉर्मल ठोके 60 ते 100 पडतात, अशा रुग्णांचे ठोके 30 ते 60 एवढेच पडायला लागतात. आणि जेव्हा हे हृदयाचे ठोके 30 पडतात तर पेशंटला दम लागतो, अचानक चक्कर येते किंवा काही सेकंद तो माणूस बेशुद्ध पडतो. जेव्हा असं होतं तेव्हा आम्ही त्यांचा ECG काढतो. ECG काढल्यानंतर हार्ट ब्लॉक हा ECGमध्ये डायग्नोज केला जातो. आणि जेव्हा हृदयाचे ठोके एवढे 30-40 पडत असतील अशा पेशंटना आम्ही पेसमेकर देतो. हा पेसमेकर हा साधारण या छोट्या आकाराचा असतो, तुम्ही ॲनिमेशनमध्ये बघताय. या पेसमेकर म्हणजे फक्त बॅटरी आहे त्याच्यामध्ये आणि बॅटरी आणि त्याच्या बाजूला एक कॉम्प्युटरची चिप दिलेली आहे. त्या चिपमधून हृदय काय करतं हे त्या इलेक्ट्रोड जो हृदयामध्ये वायर सोडलेली आहे त्याच्यातून तो इलेक्ट्रोड सिग्नल्स त्या पेसमेकरला देतो. जेव्हा हृदय काम करत नसतं म्हणजे त्याची गती कमी असते तेव्हा हा एक्सटर्नल बॅटरीचा जो करंट आहे तो त्या हृदयाला दिला जातो त्या इलेक्ट्रोडमधून आणि ते हृदय हे 60 ते 100 या गतीने चालतं. आजकाल हे पेसमेकर खूप स्मार्ट झालेले आहेत. त्या पेसमेकरला हेही समजतं की तो माणूस चालतोय का, बसलाय का, बोलतोय का, झोपलाय.
आणि जसं जसं तो माणूस जे ॲक्टिव्हिटी करतो तर पेसमेकरमधल्या सेन्सरमुळे तो त्याच्याप्रमाणे त्याचा हृदयाची गती वाढवतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे पेसमेकर आज आपल्याकडे अवेलेबल आहे. मला वाटतं खरोखर आमूलाग्र हे जे आहे बदल घडलेले आहेत, एक वैद्यकीय चमत्कार म्हणावं लागेल की अशा रीतीने विविध प्रकारच्या हृदयाच्या आजारांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आजारांविषयी बोललो, म्हणजेच हार्ट अटॅक डिसीज किंवा ज्याला आपण अंजाना म्हणतो किंवा करोनरी आर्टरी डिसीज ज्याला म्हणतो, विविध नावाने त्याला संबोधलं जातं. तर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले तर आपल्याला अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, तपासण्याही उपलब्ध आहेत निदानासाठी, आणि त्याच अनुषंगाने हृदयाच्या गतीचे आजार असतील तर पेसमेकर सारखी सुविधा आहे. पण याच्या पुढे जाऊन हृदयाच्या झडपांचे आजार असोत किंवा जन्मजात हृदयविकार असोत किंवा हार्ट फेल्युअर सारखी समस्या असो, ह्या सर्व आजारांसाठी आपल्याला डॉक्टर राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत आणि तेही सवलतीच्या दरामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा निमित्त आहे जागतिक हृदय दिन, आणि या वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने नोबल हॉस्पिटल पुणे आणि डॉक्टर राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील 1 महिन्यासाठी सर्व हृदयविकाराच्या रुग्णांना किंवा ज्यांना तपासण्या करून निदान करायचे अशा सर्व रुग्णांसाठी सुद्धा सवलतीच्या दरामध्ये 2D इको असो, स्ट्रेस टेस्ट असो, एंजिओग्राफी असो, विविध प्रकारच्या चाचण्या, रक्ताच्या चाचण्या किंवा गरज पडली तर एंजिओप्लास्टी सारखे उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. फक्त यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत आणि पुढे जाणून घेणार आहोत की अजून काय काय नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे हृदयविकारासाठी. आज आहे जागतिक हृदय दिन आणि त्यानिमित्ताने डॉक्टर राहुल सावंत जे प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट आहेत आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वच आपण जाणून घेतलं कशा रीतीने विविध प्रकारच्या हृदयविकारांसाठी आता नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. जवळपास सर्व हृदयविकारांसाठी आता विना शस्त्रक्रिया उपचार करता येणे शक्य आहे, ज्याच्यात एंजिओप्लास्टीचे उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेतलं. प्रायमरी जी एंजिओप्लास्टी आहे ही आता डॉक्टर राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी, ज्याच्यामध्ये आपण हृदयाचा भाग जो आहे तो जिवंत ठेवून किंवा वाचवून आपल्याला पुन्हा एकदा हृदयाची कार्यक्षमता ही पूर्ववत मिळू शकते. आणि मला वाटतं एक मोठा भाग आहे तरुण असणाऱ्या रुग्णांसाठी, आणि ह्या व्यतिरिक्त पेसमेकरचा असणाऱ्या एकंदरीतच उपलब्धता ह्याही विषयी आपण जाणून घेतला. आणि सर्व अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत डॉक्टर राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि विशेष करून जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने पुढील 1 महिना विशेष सवलत आहे, ज्याच्यामध्ये ही सवलत आपल्याला सर्व टेस्टसाठी सुद्धा असणार आहे, म्हणजे स्ट्रेस टेस्ट असो, 2D इको असो, एंजिओग्राफी असो, रक्ताच्या तपासण्या असोत किंवा त्या अनुषंगाने जर का पुढे जाऊन उपचार लागले एंजिओप्लास्टी सारखे किंवा इतरही हृदयविकाराचे तर तेही आपल्याला सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात एंजिओप्लास्टीविषयी किंवा हृदयाचा जो हार्ट अटॅक आहे त्याच्याविषयी, त्याचप्रमाणे पेसमेकरविषयी सांगितलं. ह्याच्या व्यतिरिक्त एक कॉमन आजार आहे आणि ग्रामीण भागात तो जास्त दिसतोय, हृदयाच्या झडपांचे आजार. आणि ह्या झडपांच्या असणाऱ्या आजारांमुळे बऱ्याचदा खूप त्रासाला सामोरं जावं लागत असतं रुग्णांना. ह्याविषयी मला काय सांगता येईल? अगदी तुम्ही बरोबर सांगितलं की ग्रामीण भागामधल्या विशेषतः गरीब असलेल्या जनतेसाठी हा आजार जास्त महत्त्वाचा ठरतो. याला रुमॅटिक व्हॅल्व्युलर हार्ट डिजीज किंवा झडपांचे आजार असे म्हणतात. याच्यामध्ये मायट्रल स्टेनॉसिस म्हणजे जी झडप डाव्या बाजूला आहे, मायट्रल व्हॅल्व म्हणतात तिला, ती जेव्हा खराब होते ती एकदम बारीक होऊन जाते. आणि त्याचं कारण आहे लहानपणी मुलांना टॉन्सिल सुजण्याचा जो इन्फेक्शन होतं, आजार होतो, त्याच्यामुळे टॉन्सिल सुजल्यामुळे झडप पण खराब होते. त्याच्यामुळे गर्दीने जे लोक जास्त राहतात, एका घरामध्ये जास्त लोक गर्दीने राहतात, त्या लोकांना हा आजाराचं प्रमाण जास्त आहे. तर याच्यामुळे झडप जी आहे ती झडप पूर्ण उघडते आणि बंद होते. हे नॉर्मल त्याचं काम आहे जे आपण तुम्ही ॲनिमेशनमध्ये बघतायत. जेव्हा आजारामुळे झडप छोटी होते त्यावेळेला आपण मांडीतून विना शस्त्रक्रिया बलून मायट्रल व्हॅल्व्युलोप्लास्टी म्हणजे फुग्याने ही जी व्हॅल्व आहे ती आपण उघडू शकतो. याला BMV किंवा बलून मायट्रल व्हॅल्व्युलोप्लास्टी असं म्हणतात. याच्यासाठी छाती ओपन करून ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज आता राहिलेली नाही. आणि हा आजार ग्रामीण रुग्णांमध्ये जास्त आढळतो. तसंच बऱ्याच वेळेला व्हॅल्व लिकेज पण होतात. जेव्हा व्हॅल्व लीक होतात तेव्हा मात्र आपल्याला ओपन हार्ट सर्जरी करायला लागते. ती पण सुविधा नोबल हॉस्पिटलमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, म्हणजे की ह्याही सुविधा आता उपलब्ध आहेत खास करून हृदयाच्या झडपांच्या आजारांसाठी. आणि मला वाटतं एक ही मोठी गोष्ट आहे. सर, या अनुषंगाने मला हे विचारायचं की मगाशी आपण पेसमेकरविषयी सांगितलं होतं किंवा हे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी सारखे उपचार आहेत किंवा हे विविध स्वरूपाचे उपचार आहेत, ह्याच्यामध्ये काही वयोमर्यादा आहे का? ह्याच्यामध्ये कोणतीही वयोमर्यादा नाही. आम्ही अगदी लहान मुलांपासून 90-95 वर्षाच्या माणसांवरती पण बलून मायट्रल व्हॅल्व्युलोप्लास्टी किंवा बलून ॲवर्टिक व्हॅल्व्युलोप्लास्टी या शस्त्रक्रिया करत असतो. ओके, आणि पेसमेकरसाठी खास करून काही वयोमर्यादा आहे किंवा अशा स्वरूपाचे जे उपचार आहेत? आपण कार्यक्रमाच्या आधी मला सांगितलं होतं की 100 वर्षाच्या रुग्णांना सुद्धा खास करून हे उपचार दिले जाऊ शकतात किंवा दिलेत तुम्ही. मला वाटतं 3 पेशंट तुमचे झालेत वयाचे 100 पार केलेले. आम्हाला थोडंसं त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. हा जो आजार आहे व्हॅल्व, जसं ॲवर्टिक व्हॅल्व खराब होण्याचा आजार किंवा
पेसमेकर लागण्याचा आजार हा उतरत्या वयातच होतो. तर यावेळेला जेव्हा वय जास्त असतं लोकांना वाटतं आता हा 90 वर्षाचा आहे, 100 वर्षाचा आहे, कशाला त्यांना त्रास द्यायचा. तर तुम्ही पाहिलं की पेसमेकर हा अत्यंत छोटं ऑपरेशन आहे, त्याला पूर्ण भूल द्यायची गरज नाही. माझे एक पेशंट होते आत्ता नोबल हॉस्पिटलमध्ये, त्यांचं वय 103 वर्ष होतं जेव्हा आम्ही त्यांना पेसमेकर केला होता. आणि हे बाबांचं वय 103 असताना फॅमिली अत्यंत चांगली होती. त्यांनी म्हटलं जे काय उपचार करायचे तुम्ही करा, आणि आम्ही त्यांना पेसमेकर दिला. त्यांचा हा पेसमेकर अजून चालू आहे. त्यांचं वय आता 106 वर्ष आहे. मला वाटतं कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आपलं की 103 वर्षाच्या गृहस्थावरती सुद्धा आपण हे उपचार करू शकलो, आणि ह्याचं सर्व श्रेय जातं अर्थातच डॉक्टर राहुल सावंत आणि नोबल हॉस्पिटल यांना, की या ठिकाणी आपल्याला हे सर्व उपचार जे आहेत ते एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. विशेष करून हृदय रुग्णांसाठी आहेतच, पण ज्यांच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे खास करून हृदयरोगाची, किंवा ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, म्हणजेच मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, तर अशा रुग्णांनी सुद्धा जरूर आपल्या तपासण्या करून घ्या. कारण आज आहे जागतिक हृदय दिन, आणि निमित्ताने सर्वच आमचे जे प्रेक्षक आजचा कार्यक्रम डॉक्टर बघत आहेत, विशेष करून न्यूज 18 चे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी विशेष खुशखबर अशी आहे की आपल्याला ह्या कार्यक्रमात जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हा हेल्पलाईन नंबर आहे 8007310189. हा जरूर टिपून घ्या. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, प्रश्न विचारू शकता, आणि विशेष करून 1 महिना पुढे सवलत आहे आपल्याला. मग ज्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट, टूडी इको, एंजिओग्राफी किंवा उपचारांची गरज पडली, एंजिओप्लास्टी सारख्या, तर हे सर्व उपचार आपल्याला आणि निदान चाचण्या सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर जरूर आपण फोन करू शकता. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी अत्याधुनिक ICU किंवा कॅथलॅब आहेच, पण ह्या व्यतिरिक्त सर्वच आजारांसाठी, कारण विशेष करून मधुमेहाचं प्रमाण खूप आपल्याकडे वाढते, उच्च रक्तदाब आहे, तर अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका पुढे संभवू शकतो किंवा संभवतो, तर ह्यांच्यासाठी आपल्याला सवलतीच्या दरामध्ये ह्या चाचण्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जागतिक हृदय दिनानिमित्ताने आज वॉकॅथॉनचं सुद्धा आयोजन केलं होतं डॉक्टर राहुल सावंत सरांनी पुणे या ठिकाणी, आणि मला वाटतं मोठा प्रतिसाद सर्वच लोकांकडून अपेक्षित आहे उपक्रमाला. कारण आजच्या ह्या जागतिक हृदय दिनाची जी थीम आहे ती आहे बी अ हार्ट हिरो, आणि मला वाटतं सगळेच हे प्रेक्षक आजचा कार्यक्रम बघणारे आपण हार्ट हिरो होऊ शकता. आणि जरूर ह्यासाठी हा संदेश सर्वदूर पोहोचवा. गरज असेल तर जरूर फोन करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. चर्चा सुरू आहे ती जागतिक हृदय दिनाच्या निमित्त, आणि प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट असणारे डॉक्टर राहुल सावंत आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आता आपल्याला नवीन उपचारांमुळे विविध प्रकारच्या हृदयविकारांसाठी आता ठोस स्वरूपाचे उपचार देता येणं शक्य आहे, ज्याच्यामध्ये एंजिओप्लास्टीचे उपचार आहेत, पेसमेकर आहे, हृदयाच्या झडपांचे आजार आहेत, विविध स्वरूपाचे आजार आहेत. पण ह्याच्यासाठी आपल्याला आता विना शस्त्रक्रिया सहज सोपे उपचार उपलब्ध झालेले आहेत. तेही नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आपल्याला विशेष सवलत देण्यात आलेली आहे हृदयरोगावरील निदान आणि उपचारांमध्ये सुद्धा. आणि ज्यांना हृदयरोग नाही आहे अशांसाठी सुद्धा, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, विविध स्वरूपाचे इतर आजार आहेत, लठ्ठपणा आहे, तर त्यांनी सुद्धा ह्या टेस्ट जरूर करून घ्याव्यात आणि या सर्व उपचारांचा लाभ घ्या. कारण पुढील 1 महिना विशेष सवलत देण्यात आलेली आहे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. तर जरूर फोन करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने आपण हृदयाच्या झडपांचे आजार असोत, रक्तवाहिनीचे म्हणजे हार्ट अटॅक डिसीज आहे, विविध आजारांविषयी बोललो. काही इतर आजार आहेत ज्याच्यामध्ये हृदयात होल असणं म्हणतो आपण, म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर अशा स्वरूपाचे आजार आपल्याला दिसतात बऱ्याचदा. काय सांगता येईल या विषयी मला? काही बाळं ही जन्मताच हृदयामध्ये होल घेऊन निर्माण होतात किंवा जन्माला येतात. अशा वेळेला होल असलेल्या बाळांसाठी काही कुणाला घाबरण्याची काहीही गरज नाही. बऱ्याच प्रकारचे लहान बाळांना आजार असतात. काही आजार हे अवघड स्वरूपाचे असतात, काही आजार हे छोटेसे होल्स असतात. आता हे बरेचसे होल्स तुम्ही ॲनिमेशन पाहताय, त्याच्यामध्ये एक छत्री आम्ही मांडीतून टाकतो आणि विना शस्त्रक्रिया विना ओपन हार्ट सर्जरी ही छत्री मांडीतून टाकली जाते आणि हे होल हे सहजरित्या बंद केलं जातं. त्याच्यामुळे पेशंटला तुम्ही दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करू शकता. पेशंटला कुठलंही स्कार राहत नाही, ओपन हार्ट सर्जरीची जखम राहत नाही आणि पेशंट पूर्ववत आपल्या नेहमीच्या आयुष्यासाठी जगू शकतो. त्यांना लेडीज असेल तर प्रेग्नंट राहू शकते, बाळ होऊ शकतं. त्यामुळे कुठलीही त्यांना अपंगत्व येत नाही. मला वाटतं हे मोठं आहे की आपल्याला मोठी जी चिरफाड पूर्वी करायला लागायची, म्हणजे हृदयाची सर्जरी म्हटले की मोठा छेद आणि मग त्यानंतर असणारं ऑपरेशनचं हे मोठं ऑपरेशन टाळता येणं शक्य झालेलं आहे उपचारांमुळे. आणि त्यामुळे विना शस्त्रक्रिया विविध स्वरूपाच्या हृदयविकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण विशेष करून सर, अर्थातच भारतात जास्तीत जास्त प्रमाण आहे ते हार्ट अटॅक डिसीजचं आणि किंवा करोनरी आर्टरी डिसीज ज्याला आपण म्हणतो मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. तर थोडंसं एंजिओप्लास्टीमध्ये आता नवीन काय अजून आधुनिकता आलेली आहे किंवा नवीन काही तंत्रज्ञान आलेलं आहे का? सगळ्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगता येईल?
पूर्वीच्या काळी अँजिओप्लास्टी ही फक्त एक साधा बलून आणि स्टेंट अशा स्वरूपाची होती. आता या तुम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टीचे ॲनिमेशन पाहताय, याच्या फक्त वायर, बलून आणि स्टेंट वापरला जातो. परंतु नवीन टेक्नॉलॉजी आता आलेली आहे की जिथे रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम डिपॉझिशन झालेलं आहे, अशा ठिकाणी आम्ही एक छोटंसं ड्रिल मशीन असतं, त्याला रोटाब्लेटर असं म्हणतात. रोटाब्लेटर वापरून आम्ही ती रक्तवाहिनी ड्रिल करून घेतो किंवा साफ करून घेतो आणि त्याच्यामध्ये स्टेंट ठेवतो. तसंच सांगायचं झालं तर प्रत्येक वेळेलाच माणसाला अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज असते असं नाही. जनसामान्यामध्ये असा गैरसमज आहे की डॉक्टरांकडे गेले की प्रत्येक वेळेला अँजिओप्लास्टीच होईल किंवा बायपास होईल, हे असं अजिबात नाही आहे. त्या माणसाला ज्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांचा आजार आहे, ज्या प्रकारे त्यांचे ब्लॉकेजेस आहेत, त्याच्याप्रमाणे आपण त्यांना अँजिओप्लास्टी, बायपास किंवा मेजॉरिटी पेशंटला ह्या गोळ्या औषधं दिली जातात. ओके सर, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगता येईल? कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे, खूप विषय रंगला आपला आणि खूप काही सांगण्यासारखं आहे, पण जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने जाता जाता आपण प्रेक्षकांना काय सांगाल? तसे तुम्ही आत्ताच सांगितलं की या वर्षीची थीम आहे की बी अ हार्ट हिरो. म्हणजे आजपासून तुम्ही सर्वजण हार्ट हिरो व्हायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातील मुलांना हे व्यायामाचं महत्त्व सांगायचं आहे. आजकाल मोबाईलवरती मुलं खूप खेळत असतात, तर ते न करता स्पोर्ट्स म्हणजे व्यायाम करणे, फुटबॉल खेळणे, जॉगिंग, रनिंग अशा प्रकारचे जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे. दुसरं म्हणजे रस्त्यावरून नेहमी चालत जाण्याचा प्रयत्न करावा, सायकल वापरण्याचा प्रयत्न करावा. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वापरल्याने आपला व्यायाम होत नाही. तिसरं म्हणजे तुम्ही घरामध्ये जेव्हा अन्न शिजवता तेव्हा अन्न बनवताना कमी तेल वापरा, चांगलं आरोग्य अन्न खा, ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होणार नाही, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, ब्लॉकेज तयार होणार नाही. खूप गोड खाल, खूप तेलकट तुपट खाल तर तुम्हाला ब्लॉकेजेस तयार होतील. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला आपल्याला डॉक्टर राहुल सावंत सरांनी दिला की तुम्ही सुद्धा हार्ट हिरो होऊ शकता. त्यासाठी चांगली लाईफस्टाईल, चांगली जीवनशैली ठेवा, आहारामध्ये तेलाचं प्रमाण कमी ठेवा, व्यायाम जरूर करा, मोबाईलचा वापर कमी करा आणि किंवा इतरही तंत्रज्ञानाचा वापर कमी करून आपण आपली ज्या शारीरिक हालचाली आहेत त्या वाढवा आणि जरूर यू ऑल्सो, आपण सुद्धा हे सर्वच जण आजचा कार्यक्रम बघणारे हार्ट हिरो होऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पुढील 1 महिना सर्वच प्रकारच्या हृदयविकाराचे निदान आणि उपचारांसाठी सवलत ठेवण्यात आलेली आहे. 2D इको, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, विविध स्वरूपाच्या चाचण्या किंवा रक्ताच्या तपासण्या आहेत. तर ह्याचा लाभ घेण्यासाठी आपण फोन करू शकता पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.